माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर काही साप आहेत, पाण्यावाले, चेकर्ड किलबॅक, 5-6 चेकर्ड किलबॅक आहेत, एक वुल्फ स्नेक आहे, एक तस्कर आहे आणि एक धामण आहे। तर त्यांना पहिले रिलीज करूया, मग तुम्ही थंबनेलवर जसं वाचलं त्याला बघून तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी आले असेल, तर पहिले आपण त्यांना रिलीज करूया। आज चेकर्ड किलबॅक इकडे पाण्यावर मार त्याच्यावर चालू। तर आपण एक चेकर्ड किलबॅक होता, वॉटर स्नेक। आपण एक चेकर्ड किलबॅक, तर हा एक वुल्फ स्नेक आहे, याला पण रिलीज करू। तर एक धामण आहे, धामणचं पिल्लू आहे। आणि हा एक ट्रिंकेट स्नेक, तस्कर, याला पण रिलीज करू। तर मित्रांनो, भरपूर लोक प्रश्न विचारत असतात का साप ज्यावेळेस रेस्क्यू करतो त्यावेळेस भरपूर लोक, काही लेडीज पण भरपूर म्हणतात का मंत्र येत असेल, त्यांना मंत्र येत असेल। तर साप पकडण्याचा कोणता मंत्र नसतो। मी भरपूर वेळेस सांगतो लोकांना मंत्र नाही आहे, आमच्याकडे मंत्र नाही आहे, तरी पण लोक म्हणतात तुम्ही सांगत नसतात म्हणून, मंत्र कोणाला सांगत नसतात, त्यामुळं तुमच्याकडे मंत्रच आहे। तुम्ही साप हातात धरता, तुम्ही त्याला शांत करता मंत्र मारून। तर मित्रांनो, साप हे मंत्र बिंत्र काही नसतात। जे पण असं म्हणत असेल कोणी तुम्हाला का माझ्याकडे मंत्र आहे, तर त्याला घेऊन या माझ्या समोर आणि त्याला नाक, घोणस, मण्यार चावल्यानंतर काय होईल बघूया आपण। तर याच्यात मंत्र बिंत्र काही नसतो। साप चावल्यावर फक्त एकच इलाज असतो, अँटी व्हेनम, आणि ते सरकारी दवाखान्यात उपलब्ध असतं। तर साप चावल्यावर वेळ न घालवता सरळ हॉस्पिटलला जायचं। बाकी मंत्रतंत्र हे जे बाबा फकीर आणि मंदिरात घेऊन जाणं हे असलं काही करू नका। परत एक वेळेस सांगतो, याच्या पहिले पण हर एक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, तर असलं काही करू नका। सरळ हॉस्पिटलला जा आणि टाइमपास करत बसू नका। आता कोणता साप चावल्यावर किती तास वेळ असतो, तर ते माणसाच्या याच्यावर पण आहे। तुम्हाला समजा बीपी आहे, त्याला शुगर आहे, तर त्याचा बीपी जर फास्ट वाढला त्याला घाबरायचं नाही। पहिली गोष्ट, त्या माणसाला शांत बसून द्यायचं। त्याला जर घाबरवलं तर त्याचं बीपी वाढणार, आणि बीपी वाढल्यावर जे व्हेनम आहे ते पण हृदयापर्यंत लवकर पोहोचतं, लवकर त्याचे परिणाम होतात। तर घाबरायचं नाही। 2-2.5 तास 3 तास आपल्याकडे वेळ असतो, काहीच होत नाही कोणता जरी साप चावला तरी। आणि दुसरी गोष्ट, हे जे तुम्हाला सांगितलं मी, मंत्र तंत्र काही नसतं। लोक विचारतात तुमच्याकडे मंत्र आहे, पण हे सगळ्या अंधश्रद्धा आहे, सगळ्या अफवा आहे। आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर, आता जसं जसं उन्हाळा येईल, आता थंडी आता संपत चालली, आता उद्या परवा मला वाटतं संक्रांतच आहे उद्या। तर जशी जशी गरमी वाढेल तसे तसे साप जास्त निघतील आणि इतकं काम राहील, मला कंटिन्यू कॉल चालू राहतील रेस्क्यू करण्याचे।
कारण उन्हाळ्यात जास्त निघतात जे, आणि आपण सावधगिरी बाळगायची सर्वांनी. जिथं माठ ठेवलेला आहे, जिथं राजन आहे, अशी थंड जागा जिथं आहे, जिथं हौद आहे तुमच्या घराच्या आसपास, तर तिथं थोडं काळजीपूर्वक तुम्ही काम करायचं. कारण उन्हाळ्यामध्ये साप थंड जागेच्या शोधात घरात पण येतात, धुतलेले जे भांडे असतात तिथं पण येऊन बसतात. भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत उन्हाळ्यात. तर आता ह्या उन्हाळ्यात पण सावध राहा. ही गोष्ट स्वतः आपण सावधगिरी बाळगायची, लक्ष देऊन काम करायचं, अडी अडचणीमध्ये हात घालायचा नाही. आणि जिथं उंदीर असणार तिथं साप येणारच आहे. काही पाली खाणारे साप असतात, वुल्फ स्नेक, काही उंदरं खाणारे. तर जिथं उंदीर आहे साप ठेवायचं. घर साफ ठेवलं तर साप नाही येणार. जिथं साप स्वच्छता नसली तर तिथं साप येणारच आहे. तर लक्ष देऊन राहायचं, सुरक्षित राहायचं. मित्रांनो, भरपूर काही अशी माहिती आहे सापांबद्दल जी मी तुम्हाला सांगणार आहे, जी भरपूर जणांना माहीत नाही अजून काही गोष्टी. पण ज्यावेळेस माझे थोडे अजून सबस्क्रायबर वाढले, तर आता वाढत चालले सबस्क्रायबर हळूहळू थोडे. तर अजून सबस्क्रायबर वाढल्यानंतर मी अजून काही व्हिडिओ टाकल चांगल्या सापांचे, ज्या गोष्टी ज्या भरपूर लोकांना माहिती नाही आहे, अशा काही माहितीचे व्हिडिओ मी टाकल सापावर. ते माहितीचे व्हिडिओ बघत चला. हे साप रेस्क्यू करण्याचे तर व्हिडिओ सगळेच जण काढतात. साप रेस्क्यू करताना व्हिडिओ तो बघण्यापेक्षा सापांच्या माहितीचे व्हिडिओ बघत चला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सापाची माहिती घेऊन, किंवा पुढच्या सापाला रिलीज करते वेळेस, रेस्क्यू करते वेळेस. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.